गुलाबाची लागवड करताना कशी करावी? पाण्याचा निचरा होणारी माती असणे आवश्यक आहे. बहुतेक जातींना भरभराट होण्यासाठी दररोज किमान 5 ते 6 तास सूर्यप्रकाशाची गरज असते. योग्य माती तयार करणे, निचरा आणि सुपीकता सुधारण्यासाठी सेंद्रिय पदार्थ किंवा खत वापरून माती तयार करणे आवश्यक असते. नमस्कार, मराठी कप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. फुलांच्या रोपासाठी तयार केलेल्या संतुलित खताचा वापर करावा. वसंत ऋतूच्या सुरुवातीस नवीन वाढ सुरू होण्यापूर्वी आणि उन्हाळ्याच्या मध्यात फुलांची वाढ होण्यासाठी खत घालावे. वेळोवेळी रोपांची छाटणी करावी, पण ती केव्हा करावी तर हिवाळ्याच्या शेवटी किंवा वसंत ऋतूच्या सुरुवातीस करावी. कारण मृत रोगग्रस्त फांद्या काढून टाकणे आवश्यक असते. असे केल्यामुळे झाडांची वाढ चांगली होते आणि निरोगी होते आणि त्यामुळे फुलेसुद्धा चांगली येतात. चांगली फुले येण्यासाठी झाडसुद्धा निरोगी असणं फार आवश्यक आहे. रंग आणि जातीचे नाव: लाल पापा मिलान, सोफिया लॉरेन्स, क्रिम्सन ग्लोरी, मिस्टर लिंकन, ख्रिश्चन डायर गुलाबी, मारिया, मृणालिनी, कॅलस, फर्स्ट प्राइज, क्वीन एलिझाबेथ, पांढरा जवाहर, पास्कली, गार्डन पार्टी, लुशियाना, वर्गो पिवळा, लांडोरा, सन किंग, समर सनशाईन, माबेला, डच, गोल्ड निळा, जांभळा, ब्लू मून, निलांबरी, लेडी एक्स पॅराडाईज इत्यादी. निळ्या रंगाचा गुलाब सर्वात दुर्मिळ गुलाब आहे. अनेक वर्ष गुलाब उत्पादकांनी नैसर्गिकरित्या निळा गुलाब विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी इतर फुले निळ्या रंगाची असली तरी निळा गुलाब तयार करणे अद्याप शक्य झालेले नाही. वनस्पती शास्त्रज्ञांनी संकरित आणि आनुवंशिकदृष्ट्या अभियांत्रिकी पद्धती ह्या दोन्ही पद्धती वापरल्या आहेत, तरीसुद्धा अजून निळ्या रंगाचा गुलाब करणे आपल्याला यशस्वी झालेले नाही. सर्वात जवळचा दिसला आहे तर तो म्हणजे सौम्य जांभळा गुलाब. नैसर्गिकरित्या निळ्या रंगाचे गुलाब वाढवण्यासाठी इतक्या दिवसांपासून लोकांनी खूप प्रयत्न केले असल्याने ते अत्यंत दुर्मिळतेचे प्रतीक बनले आहे. निळ्या रंगाचे रंगवलेले कापलेले गुलाब खरेदी करणे सोपे आहे. गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा एक वेगळा अर्थ असतो, रोमॅन्टिक लाल ते मैत्रीपूर्ण पिवळ्या रंगापर्यंत. गुलाबाचे प्रकार: पहिला म्हणजे पांढरा गुलाब. पांढरे गुलाब हा खूपच सुंदर दिसतो. हे फूल पृथ्वीच्या उत्तरी भागात सापडते. दुसरा म्हणजे लाल गुलाब. लाल गुलाब सुंदर व सुगंधित फूल असते. हे फूल सर्व देशात मोठ्या प्रमाणात आढळते. आणि तिसरा म्हणजे काळा गुलाब. काळा गुलाब पूर्णपणे काळा नसतो, तो हलक्या काळ्या रंगामध्ये असतो. काळा गुलाब जास्त करून तुर्की देशात आढळतो. चौथा म्हणजे गुलाबी गुलाब. गुलाबी गुलाब हा लाल गुलाबाप्रमाणेच दिसण्यास सुंदर आणि सुगंधी असतो. या गुलाबाचे उपयोग सुगंधित परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला गुलाबाची माहिती कशी वाटली? याआधी आपण 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तुम्ही आपल्या मराठी कप्पा यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि मराठी कप्पा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कप्पा चॅनलला फॉलो करा. भेटूया अशाच एखाद्या विषयावरची माहिती ऐकण्यासाठी किंवा बघण्यासाठी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि मराठी कप्पा चॅनलला फॉलो करा. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.